श्री स्वामींची सेवा करीत श्रीकृष्ण बुवा काही दिवस तेथे राहिले. एके दिवशी बुवा दर्शनास आली असता महाराजांच्या जवळच एक धुनी पेटली होती. तिच्यातील एक जळके लाकूड बुवांच्या अंगावर फेकले. सेवेकऱ्यांनी जय जयकार करून बुवांस सांगितले की तुमचे कार्य झाले. ते काष्टनित्य उगाळून त्यात गाणगापूरचे भस्म मिश्रण करून त्याचा लेप कुष्ठावर बुवा नित्य करू लागले. याप्रमाणे काही दिवस गेल्यावर बुवांचे कुष्ठ नाहीसे झाले. त्यांचे कुटुंब सौभाग्यवती राधाबाई श्री समर्थांची एकनिष्ठ भावाने सेवा करीत असे. बुवांस त्यावेळेस एक 7 वर्षाची मात्र कन्या होती. बाईने महाराजांस पुत्रप्राप्त बद्दल प्रार्थना केली. महाराजांनी आपल्या डोक्यातील टोपी काढून बाईच्या ओटीत फेकून दिली. बाईने महाप्रसाद समजून आनंदाने महाराजांस साष्टांग नमस्कार घातला. पुढे 12 महिन्याच्या आतच तिला पुत्र प्राप्त झाला. त्याचे नाव गुरुनाथ ठेवले. श्री स्वामी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे गुरुनाथाचा व्रतबंधही अक्कलकोटास श्री स्वामी सन्निध झाला.